हॅलो, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवूया मस्त असं घरच्या घरीच पाणीपुरी. त्यासाठी मी वाटाणे भिजू टाकले होते. वाटाणे आणि बटाटे हे आपण छान असं 2-3 शिट्ट्या कुकरमध्ये काढून छान असं त्याला उकडून घेणार आहोत. आणि इकडे जे आपलं चिंचाचं आणि गुळाचं पाणीपुरीसाठी लागणारं पाणी ना, त्यासाठी आपण गुळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजवून घेऊ. चिंच गुळ थोडी पाण्यामध्ये भिजली की आपण पातेलं ठेवू गॅसवर आणि त्याच्यामध्ये हे चिंच आणि गुळ छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. छान असं शिजवून घेऊ. आधी शिजवलं का नंतर शिजवायची गरज नाही. छान असं आता जोपर्यंत ते शिजतंय ना तोपर्यंत आपण इकडं आपलं तिखट जे चटपटीत पाणीपुरीचं पाणी आहे त्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक करून घेऊ. आणि थोडीशी जिरे टाकून ते पण छान बारीक करून घेऊ. बघा मस्त आपली तिखटचे पाणी बनवायचे. त्यासाठी भरपूर असं मस्त थंड फ्रीजमधलं पाणी टाकायचं. मस्त असं गार चटपटीत असं तिखट पाणी आपलं तयार आहे. तर एक कांदा जे आपण कट करून घेतला आहे ना तो पण छान असा टाकून घेऊ. आणि थोडासा चाट मसाला, आपलं काळं मीठ घेतलं आहे टाकून ते पण अर्धा चमचा मोठा, आणि पाणीपुरी मसाला सुहानाचा पण थोडासा टाकून घ्यायचा. मस्त चव येते मसाल्याने पण. छान ढवळून घेऊ. आणि काळं मीठ टाकलं आहे पण तरी पण थोडीशी चव घेऊन लागते त्यानुसार आपलं साधं मीठ टाकून घ्यायचं. आता आपलं चिंच आणि गूळ छान असं गूळ पूर्णपणे बारीक झाला आहे. चिंच पण सगळी चाळणीतून बारीक करून घेऊ. थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि काळं मीठ याच्यात पण थोडंसं टाकून घेऊ. काळ्या मिठाने आणि चाट मसाल्याने पाणीपुरीला एकदमच जे पाणी आहे ना त्याला खरंच खूप छान अशी चव येते. आता आपले बटाटे आणि वाटाणे छान उकडून झालेले आहेत. आता मॅशरने छान असे बटाटे आपण मॅश करून घेऊ. छान मॅश झालेले आहेत बघा. तर बारीक कट करून घेतलेला कांदा, कोथिंबीर तर छान असं मिक्स करून घेऊ. थोडेसे वाटाणे मी साईडलाच ठेवले तर कोणाकोणाला पूर्णपणे मिक्स केलेलं आवडतं, कोणाला असंच थोडेसे वाटाणे पण टाकायला आवडतात. आता चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला आणि जे आपलं चिंच आणि गुळाचं पाणी ना ते 1 चम्मच टाकलेलं आहे मी. छान असं आपलं मिक्स करून घेऊ. बघा तयार आहे आपली पाणीपुरी. मी पाणीपुरीच्या पुरी विकत्रीच्या आणल्या होत्या. नेक्स्ट टाईम नक्कीच पुरी कशी बनवायची याच्यावर पण मी नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे. पण आज थोडी घाई गडबड असल्यामुळं पाणीपुरीची पुरी मी विकत्रीची आणली. बघा मस्त अशी आपली तयार आहे घरच्या घरी पाणीपुरी. नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. कारण की आपल्या घरच्या कमी साहित्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये, प्रथमतः माझी सोप्या भाषेमध्ये होईल तेवढ्याच रेसिपी असतात. नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची नितांत गरज आहे. मस्त असा पाणीपुरी भरून घेऊ. 1 नंबर. बघा मी तिखट पाण्यावरती मस्त असे भरपूर कोथिंबीर, पुदिन्याचे पानं छान असं टाकून घेतलेलं आहे. बघ छान अशी पाणीपुरी आपली तयार आहे. धन्यवाद.